योग्य आणि महत्त्वाचे एकच, आयुष्याची गाडी चालवायला शिकवलं ती या शिक्षकांनीच. आयुष्यात आदर्श म्हणून जगायचं की आदर्श सोडून जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. आयुष्यात स्पर्धा जिंकण्यासाठी द्यायची की दुसऱ्यांना हरवण्यासाठी हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. माननीय प्राचार्य सरांना विनंती आहे, कृपया या गुणवान विद्यार्थिनीचा आपण सत्कार करावा. या विद्यार्थिनीला ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक देऊन तिचा गौरव होत आहे. जोरदार टाळ्या वाजवा. श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय येथे शेष पारितोषिक वितरण आणि निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या साईबाबा कॉलेजच्या विद्यार्थिनींना पारितोषिकांचं वितरण दिमागदार सोहळ्यात करण्यात आलंय. या प्रसंगी श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयामधील आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार विज्ञान शाखेची अंकिता रोहिदास जवादे, तर कॉमर्सची गायत्री वाणी तसेच आर्ट्सची झोया कोतवाल या तिघींना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे श्री साई चरित्रावर आधारित निबंध स्पर्धेचा निकाल सुद्धा यावेळी घोषित करण्यात आला. यात प्रथम क्रमांक कुमारी अंकिता रोहिदास जवादे, द्वितीय क्रमांक झोया कोतवाल, तर तृतीय सागर माहेश्वरी यांना देण्यात आला. तसेच उत्तेजनार्थ वैष्णवी राजेंद्र थोरात व तन्वी गणेश भोईर यांना देण्यात आला. या प्रसंगी श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद यांच्याकडून विजेत्यांना सन्मानचिन्ह देत गौरविण्यात आले व त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपणारी वाट असते, कितीही सुखद असली तरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, येथे उपस्थित मान्यवर, शिक्षक वर्ग तसेच येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी अंकिता जवादे. आज आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत तो कार्यक्रम म्हणजे इयत्ता 12वीचा निरोप समारंभ. खरं तर निरोप समारंभ म्हटलं की हा भावनिक क्षण, परंतु आज आपल्याला हा दिवस निरोप समारंभ बनवायचा नाही, तर हा दिवस आहे शुभेच्छा समारंभ. आज आपल्याला त्या शुभेच्छा मिळणार आहेत ज्या आपण आयुष्यभर कधीही विसरणार नाही. सहवास सुटला म्हणून साथ सुटत नाही, निरोप दिल्याने नाते तुटत नाही. होय मित्रांनो, आठवतो तो पहिला दिवस ज्या दिवशी प्रत्येक जण अरे कोणता वर्ग आहे, कोणते मित्र, कोणते शिक्षक, हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला होता. प्रत्येक जण याच प्रश्नात गुंतलेला होता. प्रत्येक जण याचीच वाट पाहत होता की आपला पहिला वर्ग कधी सुरू होतोय आणि मी कधी शिकतोय, कधी नवीन मित्र बनवतोय. मित्रांनो, आणि आजचा हा दिवस आहे तो म्हणजे हे घोटं सोडून जाण्याचा. मित्रांनो, पक्षी आपली घोटी सोडून जातात ते म्हणजे उंच भरारी घेण्यासाठी, आणि आजचा हा दिवस आपली उंच भरारी घेण्याचा आहे. आपल्याला उंच भरारी घ्यायची आहे, पुढे जायचं आहे, नवीन भविष्य घडवायचं आहे, आयुष्य पुढे न्यायचं आहे. मित्रांनो, आज हा निरोप समारंभ जरी असला तरी आपल्याला आपल्या शिक्षकांकडून तसेच मित्रमैत्रिणींकडून खूप शुभेच्छा मिळणार आहेत. मला तुम्हाला सांगू वाटतं की 12वी बोर्ड हीच खरी आयुष्याची सुरुवात आहे, आणि म्हणूनच अभ्यास करा आणि चांगले गुण मिळवा. मोठी स्वप्ने पहा आणि ती स्वप्न पाहूच नका, तर त्यासाठी मिळेल ते प्रयत्न करा, लागतील ते कष्ट घ्या. तुम्हाला माझं नेहमीच एक सांगणं आहे, मनात जिद्द आणि मनगटात बळ असेल तर स्वप्न तुमची स्वतः तुमच्या पायापाशी येईल. ती स्वप्न, ते यश तुमच्या दाराशी चालून येईल. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, अगर सफलता पानी है तो मेहनत को अपना साथी बना लो. अगर सफलता पानी है तो मेहनत को अपना साथी बना लो. हर ठोकर से कुछ सीख लो, हर ठोकर से सीख लो कुछ, और अपना राह खुद बना लो, और अपनी राह खुद बना लो. मित्रांनो, आता आजच्या दिवशी मी माझ्या लाडक्या शिक्षकांविषयी बोलू शकतो. मला असं बोलावंसं वाटतं, अरे शिक्षकांविषयी तरी बोलायचं काय, आपली मराठी भाषा तर अपूर्णच पडेल. परंतु मला असं म्हणावंसं वाटतं, मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या सम लाभले. मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या सम लाभले. सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले.
मित्रांनो, ही साथ जरी छोटीशी असली ना तरीही मिळालेलं हे ज्ञान आयुष्यभराचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा. वर्षभर 2 वर्ष असेल किंवा वर्ष असेल या शिक्षकांनी आपल्याला खूप मोठ्या प्रेमाने आपुलकीने शिकवलं. कधी आपल्या चुका झाल्यावर आपल्याला ओरडलेली आणि आपण बोलणं खाल्लं सुद्धा. बरं विद्यार्थी मित्रांनो, मी सायन्सची विद्यार्थी एक छोटीशी कविता तयार केली आहे ती तुम्हाला ऐकवते. फिजिक्सने गाडी कशी तयार झाली हे शिकवले. फिजिक्सने गाडी कशी तयार झाली हे शिकवले तर केमिस्ट्रीने टायरपासून इंजिनपर्यंत कोणती रसायनं वापरली हे शिकवलं. रस्त्यावर वळण घेताना अँगल किती असायला हवा हे मॅथ्सने शिकवले तर गाडीचा अचानक अपघात झाल्यावर प्रथमोपचार म्हणजे काय हे बायोलॉजीने शिकवलं. एवढंच नाही तर आता गाडीत आलं GPS ही कमाल मात्र ITची आणि हे सर्व विषय समजण्यास मदत होते ती मात्र इंग्लिशची. पण शेवटचं वाक्य आणि महत्वाचे एकच, आयुष्याची गाडी चालवायला शिकवलं ती या शिक्षकांनीच. बरं का माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जाता जाता तर फक्त 2 ओळी सांगते आणि मला असं वाटतं या 2 ओळी तुमच्या आयुष्यात नक्कीच कामी येतील. कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. समाजात जर अस्तित्व टिकवायचं असेल तर स्पर्धा ही अटळ आहे. समाजात जर अस्तित्व टिकवायचं असेल तर स्पर्धा ही अटळ आहे. पण ही स्पर्धा दुसऱ्याची आहे की स्वतःची स्वतःशी हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. आयुष्यात आदर्श म्हणून जगायचं की आदर्श सोडून जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. आयुष्यात स्पर्धा जिंकण्यासाठी द्यायची की दुसऱ्यांना हरवण्यासाठी हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या शुभेच्छा समारंभाच्या दिवशी मला आपल्यासमोर बोलण्यासाठी 1-2 शब्द बोलून संधी दिली यासाठी मी सर्वांची आभारी आहे आणि तुम्हा सर्वांना 12वी बोर्डसाठी खूप खूप